नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आता शॉर्ट राईडला चाललो आहे आज आणि सगळे मित्रमंडळी आलेत ऑलरेडी. आम्ही मंदिराजवळ उभे आहेत नेहमीप्रमाणे गणपती मंदिराजवळ. मला थोडं PUC काढायचं आहे. आत्ताच आले ही लोक, पण थोडं बॅग शिफ्टिंग वगैरे चालू आहे गाडीवर. 5 मिनटं मग निघून जाऊ. आम्ही एका शॉर्ट राईडला निघालो आहे. ॲक्च्युली शॉर्ट राईड नाही आहे, तरी म्हटलं तरी 150 किलोमीटरची राईड आहेच. आम्ही अलिबागला चाललो आहे, सो त्यासाठी एक्सायटेड आहे. आज पेपर आहे एवढं सकाळी. मला PUC काढायचं आहे म्हणून मी जरा पुढे आलो आहे. आणि इथे माझा माईक बंद झाला. आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो, तिथेसुद्धा मी चेक नाही केलं प्रॉपरली. माझ्या ऑडिओ ॲडॅप्टरमुळे बहुतेक इश्यूज आलेला आणि जवळपास अर्धा रस्ता माईक बंदच होता. मी बरंच काही गोष्टी बोललो, बट त्या काहीच रेकॉर्ड नाही झाल्या. चला आम्ही चाललो आहे, निघतो आता. आमची वस्त्र, ही माझी गाडी, आणि आता निघतोय आम्ही. बाई खूप जास्त लॉंग ब्रेक झाला आपला ब्रो. लाज लज्जा शरम पोचायचं आपल्याला काय. चला गाईज, गाडीवर भेटूया. जरा कपडे घालून दे. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. माझ्या मित्रांना मी माझ्या गावी आणले गाईज, दुपारच्या चांदण्याची. यस, इथून आपल्याला अलिबाग सुद्धा दिसतं. दॅट इज अलिबागचा बीच, दॅट इज अलिबागचा किल्ला. आणि आज बीच पुढे जाऊन कनेक्ट होतो नागाव बीचला, जिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसत असेल. हे सगळं इथे खूप गर्दी आहे. इथे तुम्हाला दिसतंय कोणच नाही आहे. झालं आता, हे पब्लिक पण आले तिकडे. ब्रेक घेतलाय. चला निघतो आता. आता निघतोय आम्ही नांदगावच्या गणपती मंदिरातनं. हे मागे असं मंदिर आहे. अजून आम्हाला मुरुडला पोचायला अर्धा तास लागणार आहे. 26 मिनटं असं मॅपवर दाखवत आहे, बट थोडासा अजून लेट होऊ शकतो. कारण का रस्ते खूप लहान आहेत आणि आधी खूप काम चालू होतं, त्यामुळे खूप हळू आलो. तर सुधीत DD आहे गाईज, DD, डेंजर डायव्हर्जन. आम्ही आलोय आता पाटील खानावळमध्ये. सगळ्यांनी केल्यात ऑर्डर थाळ्या, चिकन थाळी, व्हेज थाळी. आम्ही चालू करतोय गाईज. बघा, पाटील खानावळमध्ये आपल्याला व्हेज थाळीमध्ये याच्या 3 भाज्या आहेत. जे काय आहे ते हेच आहे. पोरींना छळताना रोहित नेहमीप्रमाणे, नेहमीच पण. आणि नंतर जाऊन शिव्या खातो फुकटच्या. हे बघू शकता, इकडे असं मस्त बसायला केलंय. हा मुरुडचा बीच आहे. इथे पाटील खानावळ आहे, हा मुरुडचा बीच आहे. आणि हे बघा मस्त असं बसायला केलंय. मला आवाज येतो की नाही माहीत नाही माझा. एकदम हवा खूप आहे आणि मस्त किनारा आहे. संध्याकाळी आम्ही प्रयत्न करू इकडे यायचा आणि बीचवरती वगैरे पण जाता येईल. प्रशांत बीच दिसतो एकदम, आणि संध्याकाळी मजा येईल ॲक्च्युली या बीचवर जास्त. मी इकडे यायचा प्रयत्न करेन संध्याकाळी, बघूया जमतंय तसं. कारण का आम्ही विला केला आहे खूप, त्याच्यात सुद्धा स्विमिंग पूल आहे. आणि आता दुपारचे 3 वाजले, तर आता जेवून खूप दमलो आहे सगळे. सो कितपत आम्ही विलाच्या पूलमध्ये जाऊ आणि त्यानंतर किती आमची ताकद असेल की आम्ही परत इथे संध्याकाळी येऊ, सो माहीत नाही. आज नाही, संध्याकाळी आलो तर आम्ही 2 दिवस आहोत, तर उद्या संध्याकाळी यायचा प्रयत्न करू. बघूया जसं जमतंय तसं. तो हा एंट्रन्स आहे बेनकर्स फार्मचा. अँड दिस इज द विला. 3 रूम आहेत. तुम्ही इधर सगळ्या घेऊ शकता किंवा
आम्ही सगळ्या घेतल्यात, फुल पूर्ण विला घेतलाय. सो 3 रूम आहे, 3 रूम घेतल्यात. आणि असं रिव्हर साईड आहे, सो इथून रिव्हर जाते आय गेस. ते त्यांनी रिव्हर साईडसाठी कसं बसायचं केलं आहे, खाली उतरायला पायऱ्या वगैरे आहेत, इथून पायऱ्या आहेत. आम्ही इथे खेळतोय, पूल आहे इथे, छोटं मोठं गार्डन आहे, क्रिकेटचा टर्फ आहे, हा एंट्रन्स आहे. आणि याच्या मागे इथे, एक मिनिट, याच्या मागे इथे बाईक पार्किंगचं आहे. सो यस, आतापर्यंत तरी मजा येते. जरा माझा एक डाव घालवला हिनी, गपला मारलाय, पण ठीक आहे. चला. हॅलो गाईज, आमचा फार्म हाऊस क्रेझी आहे, क्रेझी, स्वस्त आणि मस्त. फक्त या पोरी जरा घाण करतायत आमचा व्लॉग, पण ठीक आहे. ही पण हे गुड मॉर्निंग. थोडंसं रेडी झालो आहे आम्ही, आता बाहेर जायचं बघतोय. नाश्ता नाही केला अजून, सो लेट सी. मार्केटमध्ये जाऊ आम्ही. आय गेस वसीमला वगैरे ह्याला जायचं आहे, मुरुड जंजिऱ्याला, पण आम्ही जाऊ की नाही आय डोंट नो. रेडी तर झालो आहे, आधी नाश्ता करायचा आहे. सगळे रेडी होत आहेत तोपर्यंत. तू काय करायला आला रे? काय घेते? प्रसाद. एकदम बीच व्ह्यू हॉटेलला आलोय आम्ही. ॲक्च्युली हा बार रेस्टॉरंट आम्ही आलोय. इथे आहे एकदम बीचवाला. इथे आमच्या गाड्या आहेत, समोर पब्लिक पण आले, आणि एकदम बीच व्ह्यू आहे. गुरुप्रसाद म्हणून आहे रेस्टॉरंटचं नाव. मस्त आहे, व्ह्यू आहे. आणि ॲक्च्युली किनारा मस्त बनवला आहे त्यांनी, सो खूप मस्त वेगळं आहे. आणि सगळ्यांच्या गोष्टी वेट तिला किती काम नाही होणार. मॅक्स नकरावाला येतं, सांग आले ते लोक. नाही, त्यांनी काल रात्री गाडा घातला तोच. हेल्थ जरा डाऊन झाली आहे, पण काल रात्री खा खाल्लं, आणि आज आता झालं त्याचा गेम. आम्ही झालेलो अशी राईडला. आता आम्ही आलो आहे राईडला, म्हणजे आम्ही नाश्ता ब्रंचसाठी गेलेलो. गाडी काढल्यावर कळालं की रोहितच्या गाडीचा टायर फ्लॅट आहे पुढचा. वसीम भाऊकडे टायर इन्फ्लेटर आहे, त्याच्याने हवा भरून बघतोय की होतोय का. तर मग पंक्चर काढायला आम्हाला तिथे न्यावं लागेल, कोपऱ्यावरती आहे पंक्चरवाला. मग बघूया. अख्खी कोकण राईड गेली, अख्खी कोकण राईड केली, पण कधी पंक्चर नाही झाला. आणि आता इकडे काल नाही, परवाच्या दिवशी दादानी ह्या टायरचं नवीन ट्यूब टाकली होती आतमधनं. वाव, पण तो टायर परत फ्लॅट झाला, तो स्टार फ्लॅट झाला. टाकली पाहिजे. थँक्स टू वसीम की त्याच्याकडे टायर इन्फ्लेटर होतं, नाहीतर आज खांद्यावर गाडी टाकून घेऊन जावी लागली असते. बघतात बघा कसे भरेल. थांब जरा, हवा भरल्यावर कळेल. थांबेल स्वतःहून. बघाय रे इकडे तिकडे हिंडणारा माणूस. मी सावली शोधतोय बाईक लावायला. बसल्या बसल्या तापायला होतं, एकदम जळल्यासारखं होतं सगळं. बाई करपतोय लिटरली. अशी गोल फिरवून 20 राऊंड मार कळेल. 20 1 2 3 4 1 2 3 4. आता वाजले संध्याकाळचे 6:18 आणि आम्ही चाललोय जरा बीचवर बसू, जरा टाइमपास करू, तिकडेच खाऊ पिऊ आणि मग येऊ मुरुड बीचवर फायनली. आता रोहित आणि वसीम थांबले आहेत गाडीचं पंक्चर बनवायला. आम्ही म्हटलं आम्ही येतोय, बनलं नाही अजून, चालू आहे. पाय टायर वगैरे ओपन करत होते. आम्ही म्हटलं की सनसेट मिस होईल, म्हटलं जाऊन येऊया.
आता जेवायला बसलोय एकदम बीच आमच्या बीच पॉइंट होता ऍक्च्युली हा मस्त सनसेटला बसायलाही मस्त झालं बट ठीक आहे आपल्याला टाइमच्या 1 तास पुढेच चालतं सगळं. वी आर वी अगं टाइम आपण डिनर तो फर्स्ट टाइम टाइम पे है डिनर एंड लंच दोनों आज आज खूप आपण टाइमावर कि आहे. हम लोग पेशेंट 0 को लेके घूम रहे हैं. पेशंट 0 आहे हे बंदा. ग्राउंड झिरो वर आहे सध्या. दाखवतो लगेच का चिकन थाळी आलेलं आहे. या चिकन थाळी एकदम जबरदस्त. त्याला खर्च होतो बट तुला तिकडे चिकन थाळी आहे, इकडे चिकन थाळी आहे. बाकी लोकांनी सुरमई थाळी वगैरे असं मागवले. झालं आमचं जेवण. खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या पोरांनी. स्वीट लाईम ज्यूस घेतलेला पितोय. इथे ज्या स्टेला पण ऑप्शन आहे आणि इथे बघा ना असं वाटतंय आमच्या इकडे सेक्टर 4 घर आहेत ना असे ते रो हाऊस तिकडे तसं आहेत. कसं होतं जेवण गाईस? तिकट होतं तिखट होतं ना स्पायसी. स्पायसी. तू तरी संपवलंय भाई, या लोकांनी संपवलंच नाही. नाही भाई मला आता ना झंझण आहे ना माझ्या डोक्यात गेला आता मला गरगरत आहे त्याच्यामुळे. जेवण चांगलं होतं, मस्त होतं. थोडंसं स्पायसी कमी पाहिजे होतं. नाद कसं वाटलं जेवण आणि overall 2 दिवस जाम झणझणीत होतं जेवण. कधी मी रास ताव खाल्लाय नाही. बाईनी बाई रडत रडत खाल्लंय. नाकातून डोळ्यातून असं पूर्ण अंगातून पूर्ण पाणी निघायला पाहिजे. पाणी निघत होतं. एरिया मस्त आहे हा एकदम. पार्किंग पण खूप केली आहे भाई. ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस. बसेस पण लावू शकतो बाई. बसेस का कारचे किती आहेत आपल्याला माहित नाही. 50 त्याला वाटलं आम्ही कार घेऊन आलो नंतर हेल्मेट बघितलं मी तीच घेतले. बोला 50 30 एवढं माहित होतं. मला मुंबईमध्ये आपल्या तिकडे वस्ती जास्त असते. रिव्ह्यू पॉईंटला 50 घेतलं. बाई असे इथपर्यंत वळ उठलाय बाईच्या त्यामुळे मला दुपारी आम्ही मेडिकलला गेलेलो. स्विमिंग पूल मध्ये गेलेलो. वळ उठलाय इथपर्यंत. इथपर्यंत असं नाही. सी कविता इज व्हेरी गल्लीच्या घरी व्हेरी बॅड. कविता दिस इज टू बॅड. व्हॉट बॅड यू अँड काय यू बोलले नो मी असं? थिंकिंग बोलत नाही त्या पोरी आमच्या ग्रुप मधल्या, पण तोंडावरच कळतं आम्हाला की काहीतरी वाईट विचारच करतात. सो इमॅजिन पण करतो. इमॅजिनच की इमॅजिनेशन मध्ये जास्त त्यांच्या इमॅजिनेशनच जास्त होतं आयुष्यात. गर्ल्स गॉसिप तर भाई एवढा डेंजर असतात. त्यांनी पहिला दिवस आम्ही आलो आणि आम्ही झोपलोय पोरं आणि नंतर आम्ही पोरींना विचारलं की तुम्ही काय केलं, ट्रान्सफर डेटा तर त्यांनी बसले खोटेवर डेटा ट्रान्सफर केला पटकन की भाई आपण पटकन बोलून की आपल्याला अख्ख्या ट्रिप मध्ये बोलायला भेटेल की नाही माहित, आणि लगेच ट्रान्सफर करून घेतला डेटा. गुड मॉर्निंग. आज आम्ही निघतोय घरी जायला. प्रॉपर्टी मस्त आहे, काही सीन नाही, आवाज दंगा आजूबाजूला काही नाही आहे, सेक्लुडेड आहे थोडं. मजा आली आम्हाला 2 दिवस. मोरुड बीचवरती वगैरे आम्ही काल गेलेलो, मजा आली. माझे डोळे उघडत नाही, इतकं ऊन आहे, असं रिफ्लेक्शन येतं आहे ना, त्यामुळे असे डोळे छोटे छोटे होत आहेत. बघूया. मी तर झालो आहे रेडी आता, आंघोळ करून. बाकीचे होत आहेत रेडी, वगैरे रेडी झालं. 11 वाजता आमचं चेकआउट आहे. काल रोहीच्या गाडीच्या टायरचं पंक्चर आम्ही नेट केला होता, पंक्चर थोडासा, आणि त्याचा टाईम गेला बराच. वसीम आणि रोहित दोघं पंक्चर काढायला थांबलेले, बाकी आम्ही बीचवर गेलेलो सगळे. तर ते होईपर्यंत जवळपास 7:30-8 वाजले. त्याच्यानंतर आम्ही जेवलो, त्याच्यानंतर आम्ही मग सगळं जेवण वगैरेच आम्ही मग इकडे आलेलो. मला मागची साईड दाखवतो. मागच्या साईडमध्ये ते रूम्सची एंट्री आहे, 2-3 आणि इकडे प्लेईंग एरिया आहे सगळं. आम्ही इथेच कॅरम खेळत बसलेलो सगळे रात्री. लाईट फॅन सगळं आहे. असं मस्त आहे फार्म. आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. त्यांनी आत्ताच केळीची झाडं लावली आहेत पुढे एंट्रीला. छान आहे. फक्त सेक्लुडेड आहे थोडंसं आतमध्ये गावाच्या. तर तो एक पार्ट आहे. जर तुम्हाला असं आवडत असेल सेक्लुडेड एरिया, मजा करायची असेल, खूप आवाज दंगा करायचा असेल, तर ही जागा खूप चांगली आहे.
2 मिनिटं. तर आम्ही निघालो आता सगळ्यांनी ऑल सेट. बाईकच्या याच्यावरती मी पण अशी बॅग बांधली आहे गंजीनी. तर आता निघतो. बाय टू दिस नाईस प्रॉपर्टी. थँक्स टू वसीम भाऊ ज्यांनी आम्हाला सजेस्ट केलेलं ही प्रॉपर्टी. आता थोडं नाश्त्यासाठी थांबायचं आहे. ऑलरेडी झालेत काही 11:30 झालेत. तर ब्रंचच होणार आहे आमचं. थोडंसं काउंट पुढे जाऊ असा विचार चालतो. बघूया चला. इथून येतो आपण रस्ता. इथे असा मुरुड बीच आहे पुढे. आम्ही या हॉटेलमध्ये जेवलेलो काल. तर तिथेच आम्ही आज पण नाश्ता केला. तिथे अशा गाड्या लावल्यात सगळ्यांनी. आता निघतोय. तिथं 1 वाजला आहे. सो बघूया कधीपर्यंत पोचतोय. होपफुली 5 वाजेपर्यंत पोचू आम्ही. आम्ही रोहावाला रूट घेणार आहे आज. कारण का हा रोड जो आहे रेवदंड्यावरचा तो खूप खराब आहे. म्हणजे काम चालू आहे त्याच्यावरती. कॉन्क्रीट रोड बनवत आहेत. तर सगळीकडे खोदून ठेवलं आहे. यायला आम्हाला जवळपास 2 तासाच्या वरती लागलेले फक्त रेवदंड्यावरनं मुरुडला यायला. सो आता बघू दुसरा रोड घेऊ. किती चांगला आहे तेच कळेल. आमच्या विलावाल्या रूटला लागलोय. पेट्रोल भरायचं आहे 2 गाड्यांमध्ये. रोहा मार्गे घरी. आता इथून आमच्या विलाच्या इकडनं 35 किलोमीटर हे होतं रोहा. आणि हा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. सो आता आम्ही एकत्र राहू. कारण का इकडे जरा बिबट्यांचं आहे गोष्टी. रस्ता पूर्ण जंगलाचा आहे. इथे थोडं दिसतंय की टारमॅक रोड बनवलेला आहे रिसेंटलीच. सो चांगलं वाटतंय. चांगला रस्ता आहे. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, west coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. आता मी जेवढा चालवला रोड मागणं इतकं बम्स आहेत या रस्त्यावर. मला हाच कंटाळा येतो कॉन्क्रीट रस्त्यांवर चालवण्याचा. गाडी कारला इतके जाणवत नाहीत कारण का त्यांचे सस्पेन्शन्स बेटर असतात बाईकपेक्षा. टर्निंगला रंबलर लावलं बहिणी. चुकून एखाद्याने टर्न मारला रंबलरवर स्किट नाही होणार का गाडी. आम्ही थांबलोय पळसप्या फाट्यावर. एक्झॅक्ट पळसप्या फाट्यावर. आणि बाईनी गाडी खोलली अख्खी. व्हॉट्स द इश्यू ब्रो. नाही लूज झालेलं. ओके. म्हणून गाडी पळवायची नाही जास्त. कुठे पाणी बाई. थोडंच आहे. घे पाणी घे बाई. सगळे बसले आतमध्ये. आम्ही जरा ज्यूस वगैरे पितोय. मग 5-10 मिनिटं थांबू आणि मग निघूया. असा मस्तपैकी सनसेट टायमिंग झालेला आहे. आणि आता 5 वाजलेत. तर आम्हाला ट्रॅफिक मिळू शकतं. थांबलं ना की कसं आपलं मोशन ब्रेक होतो. एका ह्याच्यात पोचून जातो का तर ते बेटर वाटतं. थांबत बसलो तर मी कधीच थांबत नाही पळसप्या फाट्याला. फर्स्ट टाइम मी पळसप्या फाट्याला एका वेळ थांबलोय. वाशी सिग्नलला थांबलो. आता आम्ही पोचू 5:30 होत आलेत. 6 पर्यंत पोचू हाय रोडला. केवढं ट्रॅफिक आहे बघा. थांबतच नाहीत गाड्या. काहीच पोचलेले आहेत सगळे. एक्झॅक्टली गणपती मंदिराच्या समोर जिकडून आम्ही सुरू केलेलं तिथून सुरू केलेला तिकडे एंड करतो आम्ही ब्लॉग. मस्त झाली ट्रिप गाईस. चला फॉर्मचा दांडा तुटलाय. खूप नुकसान झालंय आमच्या ट्रिप मध्ये. माझी गाडी मीच ठोकली. दांडा तुटला. 3000चा चष्मा घालवला. आम्हाला प्रत्येक ट्रिप अशी महागाचाच पडते. सो
वी आर यूज आणि मला असं काय वाटतं तुझा गोप्रो पण जाऊ शकतो माझा, त्यापेक्षा उचलतो. तुझा किती खर्च हो? हिला 500 रुपये एक्स्ट्राच होतात नेहमी. 4,000 एक्स्ट्रा जातो त्याचं काय दरवेळेला ट्रिपला काय नाही काहीतरी नुकसान. आयुष्यात एवढं नुकसान झेलतोय ना आम्ही, काय म्हणतो तुम्हाला. क्लिक मुवमेंटची सगळ्यांच्या गळ्यात लागली पाहिजे. एखादा पण बाईकला बांधायला पाहिजे.